सगळ्यांचं आपल्या पुढच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओ पर्यंत कॉम्प्लेक्स नंबर पूर्ण केलेला आहे. आता आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल्स घेऊ. ठीक आहे. आता पूर्ण चॅप्टर वरचे सगळे एक्झाम्पल्स आहे. ठीक आहे. आणि एक अनाउन्समेंट तुम्हाला करायचंय, पण आता ती शेवटी करते. हा, फर्स्ट एक्झाम्पल बघा. द व्हॅल्यू ऑफ 1 प्लस आय 1 प्लस आय स्क्वेअर 1 प्लस आय क्यूब 1 प्लस आयोटा रेज टू 4 इज. फटाफट काढायचं आहे तुम्हाला, कारण हे एमसीक्यू आहे, सगळं सोडवत बसायचं नाही. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, आयोटा क्यूब इज -i, आयोटा रेज टू 4 ची व्हॅल्यू माहिती आहे, आयोटा स्क्वेअरचा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर म्हणजे +1. व्हॅल्यूज आहे ना ह्या लक्षातच ठेवायच्या, म्हणजे खूप वेळ नाही लागणार. 1 प्लस आयोटा आयोटा स्क्वेअर -1, इथेच आन्सर येऊन गेलं काय, 0. आता एक टर्म 0 झाली आणि सगळ्या टर्म त्याला इंटूच आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी, आन्सर 0च येणार. झालं. पुढे लिहायचं सुद्धा नाही, बिलकुल काही मायक्रो सेकंड सुद्धा आपले वाया गेले नाही पाहिजे. ठीक आहे. तो फायनल आन्सर आलं 0. चला पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. हे इतकं सोपं आहे ना, तुम्ही जेवढं याच्यामध्ये कराल तेवढं खूप जास्त तुम्हाला सोपं होत जाणार आहे. पुढचं बघा. इफ 3 + 2 iota sin theta upon 1 - 2 iota sin theta इज अ रियल नंबर. याचं जे येणारं आन्सर आहे ते रियल आहे, म्हणजे त्याच्यात आय ची टर्म नाही. तर थीटा आपल्याला काढायचा आहे. तर आता तुम्ही जर इथे नीट बघितलं तर इथे अपॉन कॉम्प्लेक्स नंबर आहे, आणि कॉम्प्लेक्स नंबरला अपॉन कधीच नको पाहिजे असतं, त्याला नाही, कॉम्प्लेक्स नंबरला चालतच नाही अपॉन आयोटा आलेला. मग तुम्ही काय करणार, कॉन्ज्युगेट आपल्याला माहिती आहे. सो कॉन्ज्युगेटने आपण वर खाली मल्टिप्लाय करून घेतलं, इंटू 1 + 2 आयोटा साइन थीटा अपॉन 1 + 2 आयोटा साइन थीटा. ठीक आहे. अपॉन बघा, a - b a + b काय होतो, a स्क्वेअर - b स्क्वेअर. मी इथे डायरेक्ट लिहिलं. वरती एक एक ने ओपन करा, 3 × 1 3 प्लस 6 आयोटा साइन थीटा प्लस 2 आयोटा साइन थीटा प्लस 4 आयोटा स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. क्लिअर झालं इथपर्यंत. आता बघा, आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 आहे, याचा अर्थ हे जे आहे इथे तुमचं येणार आहे -1. स्टेप्स वाढवू नका, एमसीक्यू मध्ये स्टेप वाढवायचे नाही, तिथल्या तिथे एक मायनस करून घ्यायचं. ठीक आहे. आणि आयोटा स्क्वेअर निघून जाईल. ठीक आहे. मग आलं किती, 3. आता रियल बघा, -4 साइन स्क्वेअर थीटा, आणि आय वाल्या ज्या टर्म आहे आय कॉमन घेतलं किंवा ऍडिशनच होऊन जाईल ना यांची. 6 आयोटा साइन थीटा प्लस 2 आयोटा साइन थीटा 8 आयोटा साइन थीटा अपॉन 1 - 4 आयोटा स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा आणि 1 - 4 आयोटा स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. अगेन आयोटा स्क्वेअर -1 इथल्या इथे करून घेऊ आपण, स्टेप्स वाचतील. ठीक आहे. इकडे साइन स्क्वेअर. आता त्यांनी काय सांगितलंय, हा जो नंबर आहे हा प्युअरली रियल आहे, म्हणजे याचं जे आन्सर आहे त्याच्यात आयोटाची टर्म नाही. दॅट मीन्स ही जी व्हॅल्यू येईल ती 0 येईल. बरोबर ना. सो 8 आयोटा साइन थीटा 1 + 4 साइन स्क्वेअर थीटा इज 0. आपण ऍक्च्युली आयोटाचा कोइफिशियंटच लिहितो, a + b आहे. ठीक आहे. म्हणजे काय झालं, 8 साइन थीटा इज 0, साइन थीटा इज 0. थीटा काढायचा आहे. साइन 90 तर 1 आहे, येणार नाही. साइन किती आहे, साइन 60 डिग्री √3/2, साइन 30 हाफ, म्हणजे उरलं किती, साइन 180, आणि साइन 180 ची व्हॅल्यू 0च आहे. सो आन्सर आलं आपलं ऑप्शन नंबर ए. खूप सोपं आहे बघा, जेवढं जास्त तुम्ही याच्यामध्ये कराल ना, लिहून काढायचं. मॅथ्स सब्जेक्ट आहे, हे काही वाचन करायची गोष्ट नाही की नुसतं प्रवचन ऐकल्यासारखं ऐकायचं नाही, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये लिहून काढा. ठीक आहे. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. थर्ड बघा.
कॉस π/4 प्लस आयोटा साइन π/6 आहे झेड. तर आपल्याला मॉड्युलस आणि आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यूज विचारलेल्या आहेत. तर बघा कॉस 45 टाकून देऊ 1/√2 प्लस साइन 30 आहे हाफ आयोटा, बरोबर. याचं मॉड्युलस किती? रूट ऑफ 1/√2 स्क्वेअर प्लस हाफ स्क्वेअर. सो 1/2 प्लस 1/4. एलसीएम वर खाली 4 ने 2 ने मल्टिप्लाय केला. 2 + 1 = 3. √3/4. 4 चं √2. म्हणजे आर्ग्युमेंट आलं √3/2. याचा अर्थ सीडी पैकी आन्सर आहे. ठीक आहे. पण आपल्याला थीटा, कारण दोघांचा थीटा सीडीचा मॉड्युलस जरी सेम असेल तरी थीटा वेगवेगळा आहे. थीटा कसा काढतो आपण आर्ग्युमेंटचा? tan थीटा इज y/x. लक्षात आहे ना सगळ्यांना? नसेल आठवत तर जुने व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. सो tan थीटा इज y ची व्हॅल्यू आहे हाफ, हे x प्लस IY सोबत घेतलं अपॉन 1/√2. दॅट इज हाफ इंटू √2/1. 2 ला लिहिला √2 इंटू √2. सो आन्सर आलं 1/√2. आन्सर लगेच दिसते आपल्याला 1/√2 एकाच ऑप्शन मध्ये आहे tan इनवर्स. सो आन्सर आलं ऑप्शन नंबर डी. क्लिअर झालं? चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण आता. थर्ड झाला, फोर्थ. a is 1 + i then a स्क्वेअर. हे तर अगदी आपण तोंडी पण काढू शकतो. याचा स्क्वेअर करायचा आहे. a + b होल स्क्वेअर. सांगा आपला फॉर्म्युला a + b होल स्क्वेअर काय असतो? a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. म्हणजे आन्सर किती येईल? 1 + 2 आयोटा प्लस आयोटा स्क्वेअर. आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 + 1 - 1 गेलं 2i. ऑप्शन नंबर बी. एकदम इझी. फक्त फॉर्म्युले इतके तोंडी पाठ पाहिजे ना तुमचे. फॉर्म्युले इतके पक्के ठेवायचे. जेवढं तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग, फॉर्म्युले स्ट्रॉंग, तेवढं वरचं एकदम पटापट पटापट येत जाईल तुम्हाला. ठीक आहे. चला पुढचं क्वेश्चन घेऊ. द व्हॅल्यू ऑफ -√2 इंटू -√3. हे पण खूप इझीच आहे हा, काहीच नाही या सम मध्ये. मायनस आहे √2 आयोटा, √3 आयोटा, √6 आयोटा स्क्वेअर. आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू मायनस. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. थोडे एक्झाम्पल्स घेतले, तुम्ही अजून सॉल्व्ह करा. आता तुमच्याकडे जे काही आहे अवेलेबल, डीपीपी असेल, मी पण एक टाकून देते तुम्हाला प्रॅक्टिससाठी, तर ती तुम्ही सॉल्व्ह करा. जितकं जास्त सॉल्व्ह करता येईल तेवढं जास्त सॉल्व्ह करा. डाऊट्स विचारा, मला फोन करा, मेसेज करा, किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता की काय तुम्हाला डाऊट आला किंवा कुठला टॉपिक आहे असा कळला नाही. आणि एक अनाउन्समेंट अजून छान करायची की तुम्हाला, की आपण लवकरात लवकर लाईव्ह लेक्चर्स चालू करतोय. खूप जणांचे मला फोन आले होते की तुम्ही लाईव्ह लेक्चर घ्या. खूप जणांचे मेसेज आले होते. कारण या व्हिडिओज मध्ये असं खूप काही नाही घेता येत आपल्याला. म्हणजे घेतो टॉपिक्स, मी सगळेच कव्हर करते तुमचे, पण कधी कधी खूप एक्झाम्पल्स नाही घेता येत किंवा खूप जास्त मोठा व्हिडिओ होऊन जातो. त्याच्यासाठी आपण काय करतोय लाईव्ह. आणि लाईव्ह मध्ये थोडी जास्त मजा असते. किती वेळ ठरलेली असते, तुम्हाला त्या वेळेला सगळे कामं सोडून अभ्यासालाच यायचं असतं. त्याच्यामुळे ते थोडंसं बांधील असल्यामुळे ना थोडीशी जास्त मजा येते. बघा कोरोना काळामध्ये जर रेकॉर्डेड आणि लाईव्ह मध्ये जास्त बरं वाटायचं ना आपल्याला. सो लाईव्ह लेक्चर आपण सुरू करणार आहे, तर सगळ्यांनी नक्की जॉईन करायचं आहे. मी तुम्हाला सांगेल, मेसेज देईल, व्हिडिओ तयार करून देईल की कधी येणार आहे, काय येणार आहे, सगळं ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. ठीक आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा. जेवढी जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढं शेअर करा.